राहुल गांधी यांच्या आरक्षणाच्या विधानाविरोधात भाजपचं राज्यभर आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे नागपूरमध्ये काँग्रेसनं भाजप विरोधात आंदोलन केलंय। राहुल गांधींना जीवेद मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेते रविंदर सिंग मारवा यांच्या विरोधात आंदोलन काँग्रेस नेत्यांनी केलंय। शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र महात्मा गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले आणि यावेळी काँग्रेसचे काही कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय आणि त्यानंतर त्यांनी व्हरायटी चौकामध्ये वाहतूक रोखून धरली, त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलंय। आम्हाला अभिमान आहे की राहुल गांधी आमचे नेता आहे आणि ते मरणाला भीत नाही आणि अशा गिदड धमक्यांना तर भीतच नाही। परंतु भाजपाने आपल्या मानसिकतेचा परिचय जो दिलेला आहे त्यावर आता नरेंद्र मोदीजींनी त्या आमदारावर काय कारवाई करायची, त्याला पक्षातून काढायचं की त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा हा विचार करायचा आहे। नाहीतर या देशातील जनता समजेल की नरेंद्र मोदी यांनीच त्या आमदाराला असं वक्तव्य करायला लावलं। हा विचार या देशातील जनता करेल असं मला म्हणायचं।